श्री दासोपंत यांच्या समाधीपाशी. जेव्हा एकनाथ महाराज, पैठणचे एकनाथ महाराज वाराणसीहून पैठणला आपल्या घरी परत येत होते, तेव्हा रस्त्यात त्यांना दासोपंत भेटले आणि दासोपंतांच्या घरी जवळजवळ महिनाभर एकनाथ महाराज राहिले आणि मग पैठणला परत गेले असा उल्लेख आहे. श्री दासोपंतांचं जर थोडं चरित्र सांगायचं झालं तर हा काळ आहे जेव्हा भारताच्या ह्या मध्य भागामध्ये बहमानी मुस्लिमांचं राज्य होतं. श्री दासोपंतांचे वडील हे देशपांडे होते. देशपांडे म्हणजे त्या भागामध्ये रेव्हेन्यू कलेक्ट करायचा आणि मुस्लिम राजाला आणून द्यायचा. तर एक वर्षी पाऊस न पडल्यामुळे त्यांना मुस्लिम राजाला रेव्हेन्यू देता आला नाही. तर मुस्लिम राजाने काय करावं, त्यांनी दासोपंतांच्या वडिलांना सांगितलं की मी तुम्हाला 1 महिन्याची मुदत देतो. या 1 महिन्यामध्ये तुमचे जे 2 लाख रुपये जे द्यायचे बाकी आहेत ते मला द्या आणि ह्या 1 महिनाभर मी तुमचा हा मुलगा म्हणजेच श्री दासोपंत ह्यांना सिक्युरिटी म्हणून माझ्याकडे ठेवेन. जर का येत्या 1 महिन्यात तुम्ही 2 लाख रुपये देऊ शकला नाहीत तर मी ह्याला मुस्लिममध्ये कन्वर्ट करेन. आता शेवटचा दिवस उजाडला. इनफॅक्ट त्या मुस्लिम राजाने दासोपंतांना कन्वर्ट करण्यासाठी म्हणून त्यांच्या काझीला पण बोलावलं आणि तेव्हा दासोपंतांनी पूर्ण मनापासून श्री दत्तात्रेयांचा धावा केला आणि मग अचानक राजदरबारामध्ये एक महार आला. त्याने राजाला सांगितलं की हे घे, मी 2 लाख रुपये आणलेले आहेत आणि श्री दासोपंतांना सोडव. त्या मुस्लिम राजाने दासोपंतांना सोडण्याचा निर्णय घेतला. त्या मुस्लिम राजाने जेव्हा आपल्या नोकरांना विचारलं की तो आलेला महार आता कुठे गेला, तर तो कुठे दिसेना. कारण तो महार दुसरा तिसरा कोणी नाही, श्री दत्तात्रेय स्वतः आलेले श्री दासोपंतांना त्या मुस्लिम राज्याच्या कैदेतून सोडवण्यासाठी. आता हा मी रिसर्च कुठून केला तर मिस्टर जस्टिन ॲबट नावाच्या एका माणसाने इंग्लिश ट्रान्सलेशन केलेलं आहे दासोपंतांचं जे काही मराठीमध्ये चरित्र अवेलेबल आहे त्यापासून. आणि इनफॅक्ट जस्टिन ॲबटनी असं लिहिलेलं आहे की दासोपंतांच्या चरित्राचं एक ट्रान्सलेशन त्याने अमेरिकन ओरिएंटल सोसायटीच्या जर्नलसाठी केलेलं, जिकडे ते पब्लिशही झालं आणि मग गुरुवारी ट्रान्सलेशन करून त्याने हे बुक प्रकाशित केलं. आता मी म्हटलं की एक विदेशी माणसाने जर दासोपंतांच्या चरित्रावरती ट्रान्सलेशन केलं आहे आणि तरीही महाराष्ट्रात असे किती लोक आहेत ज्यांना दासोपंतांबद्दल माहीतही नाही आहे. म्हणूनच आज मी या समाधीपाशी आलो आहे. तर आता थोडक्यात पाहू दासोपंत महाराजांची समाधी.